सुप्रभात मंडळी. सो आता वेळ झालेली आहे ती शॉपिंग करायची, कारण आमची ऑलमोस्ट दुबई भटकंती पूर्णपणे झालेली आहे. तसा आजचा एक दिवस आहे, डेझर्ट सफारी बाकी आहे. येस, डेझर्ट सफारी पेंडिंग आहे, बट तसं म्हटलं तर झालं आहे दुबई. उद्या सकाळी एक सरप्राईज आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू मुंबई, बॅक टू वर्क. तर मग चला आता जर इकडे गिफ्ट विलेज म्हणून आहे, बघूया तिकडे आतमध्ये परमिशन आहे की नाही शूट करायची. त्याच्यावर आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे. लेट सी ती काय येते की नाही. ऑन द वे, युअर कॅप्टन इज ऑन द वे असं त्यांनी म्हटलं आहे. तर बेसिकली ना इकडे जर तुम्हाला फिरायचं असेल स्वतःहून तर इकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत ओला उबरसारखे. तर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहात त्यांना विचारा, ते तुम्हाला नक्की सजेस्ट करतील. आम्ही कोणताही ॲपबद्दल सांगणार नाही आहोत कारण ते फ्री प्रमोशन होतं. तर आता आम्ही इकडची लोकल कॅब बुक केली आहे ॲपवरनं आणि आता निघालेलो आहोत गिफ्ट्स विलेज. गिफ्ट विलेज करामा. हां जी, करामा. आता आम्ही इकडे आलेलो आहोत लोकांसाठी गिफ्ट घेण्यासाठी, सोव्हिनियर्स घेण्यासाठी. आणि इकडे शॉपिंग करून झाल्यावर मग आम्ही परत रूमवर जाऊ, म्हणजे आमच्या हॉटेलवर जाऊ. आणि हे जे आहे दिस इज एक्झॅक्टली ऑपोजिट टू दुबई फ्रेम. ही बघा, दॅट्स द दुबई फ्रेम. दुबई फ्रेमचे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. जर तुम्ही इकडे कॅब करून येणार असाल तर लक्षात ठेवा की लँडमार्क इज दुबई फ्रेम. मग चला आता आतमध्ये बघूया कसं काय आहे. हाऊ रिझनेबलिटीज आता 1 to 10 म्हटलेलं आहे, बट आय बिलीव्ह 1 to 10 पेक्षा थोडं जास्तही असू शकतं. मला फ्रीज मॅग्नेट्स वगैरे असंच काही काय हवं आहे. तर आतमध्ये तर शूट वगैरे करता आलं नाही आणि कॅब बुक केलेली आहे. ते आता घेऊन जाईल आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत. आणि कम्फर्टेबल येतं कॅब्स, म्हणजे आता आमच्या हॉटेलपासून इथपर्यंतचा दुबई फ्रेम म्हणजे गिफ्ट विलेजपर्यंत काहीतरी 12 ते 15 दिराम्सचा वे होतं आहे. येताना 17 झाले. येताना 17 आताही तेवढेच आहेत ऑलमोस्ट. आणि ॲप डाउनलोड करून घ्या. इकडे आल्यानंतर बरेच ॲप्स आहेत, तुम्ही कोणालाही विचारून ते चांगलं रिलायबल ॲप डाउनलोड करू शकतात आणि मग फिरू शकतात बिंदास. तर बेसिकली त्या गिफ्ट विलेजमध्ये जे काय प्रोडक्ट्स आहेत ना ते ऑलमोस्ट 1 दिनारपासून ते 1 दिरामपासून ते 10 दिराम्स 0.99 ते तुम्हाला मिळतात. त्यामुळे कुठलंही प्रॉडक्ट घ्या, इट्स ऑलमोस्ट 10.99च असणार आहेत. आणि ते सगळं शॉपिंग करून आलो आणि भरपूर प्रॉडक्ट्स घेतले. मस्त फ्रीज मॅग्नेट्स वगैरे आम्हाला मिळाले तिकडे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ते शो पीसेस वगैरे घेतले, ते पण छान मिळाले. 10.99ला सगळे शो पीसेस ऑलमोस्ट त्याच रेटला आहेत. आपण घेतलेले सगळेच प्रॉडक्ट्स ऑलमोस्ट 10.99चे किचन्स या 7.99 काय 5.99चे. तर मग तिकडे जाऊ शकता जर तुम्ही बुर्ज दुबईमध्ये राहणारे असाल तर, किंवा मग मीना बाजार वगैरे आहेच. सो आता निघालेलो आहोत आम्ही डेझर्ट सफारीला. सकाळचा दिवस जो होता तो जस्ट रिलॅक्स होता, त्यामुळे शॉपिंग करून आलो. आणि आता सेकंड हाफलाच पूर्ण काही ॲक्टिव्हिटी आहे. लेट्स गो. सिन्स आमची ही कस्टमाइज टूर होती आणि बुकिंग करतानाच आम्हाला सांगितलं होतं की डेझर्ट सफारी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला ATV राईड हा तुमच्या त्या पॅकेजचाच भाग असणार आहे, त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा. आम्ही हा एक्सपिरियन्स आधी कधीच घेतला नव्हता, सो वी वर नॉट सो शुअर अबाउट इट. बट मित्रांनो, तिथे गेल्यानंतर जी मजा आली आणि हा एक्सपिरियन्स मी सांगतो तुम्ही सगळ्यांनीच घ्या, नक्की आवडेल, नक्की मजा येईल. सावकाश चालवा आणि धमाल करा.
आता इथे आल्यानंतर जर आपण हे केलं नाही तर कसं शक्य आहे. I can feel its cloth. Now it's time for Varsha. जड आहे तो, जड आहे. जवळ घे तुझ्या, जवळ घे थोडं, जवळ घे. हां घे घे घे. मार मार मार. होय इकडे बघ. हां व्हेरी गुड. सगळे घाबरतो तिला. तर फायनली तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच की आम्ही कशी ATV राईड केली. आणि हे बघा तो ऑलमोस्ट सनसेट व्हायला आलेला आहे. तर आता जात आहोत मी डेझर्ट सफारीला. अरबिक म्यूजिक और हिंदी कुछ भी चलेगा. ठीक है, फिर अरबिक चलाते हैं. अरबिक चला दो. जर तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करणार आहात तर मित्रांनो डेझर्ट सफारीचा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे. आणि आम्ही तो सगळ्यांनी घेतला. माझे बाबा 80 वर्षाचे आहेत, आई ऑलमोस्ट 77-78ची आहे. त्यांनी पण एक्सपिरियन्स घेतला. आमच्या ड्रायव्हरला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होते की मित्र हळू चालव, आणि त्यांनी तसंच केलं. काही ठिकाणी त्याला झटके द्यावे लागले कारण थोडी गाडीला रेस द्यावा लागतो तिकडे. बट ओव्हरऑल सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं, कोणालाही त्रास झाला नाही. आणि सनसेटच्या वेळेला इकडे खूप छान असतं, खूप छान, मस्त आहे. तर हे बघा दुबईचं डेझर्ट, आणि इकडे सगळे डेझर्ट सफारीसाठी येतात. हे बघा आता ही गाडी चाललेली आहे इकडे. हे बघा त्या साईडला लोक आहेत, इकडे आहेत. इथे आमची गाडी आहे, त्या बाजूला सगळं काही आहे. तर मित्रांनो दुबईमध्ये येणार असाल तर डेझर्ट सफारी इज हायली रेकमेंडेड. नक्की या, एन्जॉय करा. सिनियर सिटीजन्स करू शकतात, बट अगेन डिपेंड्स अपॉन देअर हेल्थ कंडिशन्स. आईने मस्त एन्जॉय केलं, व्यवस्थित घेऊन गेले, सेफली चालवतात ते. आपल्याला भीती वाटते बट अदरवाईज इट्स रिअली सेफ. तो गाईज फायनली आम्ही डेझर्ट सफारी करून आलेलो आहोत. तर डेझर्ट सफारीला जी आमची गाडी होती, तर डेझर्ट सफारीला जी आमची गाडी होती ती नॉर्मलच होती. म्हणजे ही बघा, ही आहे इकडे निसान पेट्रोल. आणि इथे सगळे ह्यूज हाय एंड कार्स येतात. निसान, लँड क्रुझर, टोयोटाचेच लँड क्रुझर आहे सॉरी, तर ते येतात. आणि इकडे डेझर्ट सफारीला यायच्या आधी ती लोक एका ठिकाणी इथे ना असे बरेचसे जॉईंट्स आहेत, जे ॲक्टिव्हिटीज करणाऱ्यांचे बरेचसे आउटलेट्स आहेत. ती लोक इकडे येतात, त्यांच्या गाडीमध्ये सगळी हवा काढून टाकली जाते. पूर्णपणे नाही, एकदम बेअर मिनिमम काढली जाते. कारण डेझर्टमध्ये आतमध्ये ती गाडी बॅलन्स होण्यासाठी कमी हवा पाहिजे, तर तसं केलं जातं. आणि आता ॲक्टिव्हिटी झाली की त्याच्यानंतर ती लोक परत त्याच ठिकाणी येतात. आणि तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा इकडे दिसतं आहे, इकडे हे मार्केट आहे असं. इथे बघा सगळ्या गाड्या आता येऊन उभ्या आहेत, आणि इकडे आता यांचं हवा भरण्याचं काम चालू आहे. तर बेसिकली काय असतं, आता ही लोक इथे परत नॉर्मल सगळ्या हवा भरतील, सगळे टायर्स परत व्यवस्थित फुल करतील, आणि मग जर्नी कंटिन्यूज. तर या इव्हेंटला यायच्या आधीच ती लोकेशन कुठे आहे याची पूर्वकल्पना ड्रायव्हरने दिली होती. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की इकडे सुद्धा त्यांना टायरची हवा कमी करावी लागते. बट एकच फरक आहे मित्रांनो की इथे आल्यानंतर डेझर्ट सफारीसारखी ते गाडी स्लो चालवू शकत नाहीत. दे हॅव टू मेंटेन दॅट स्पीड. कारण जर काही प्रॉब्लेम झाला तर हेल्प येतोपर्यंत बराच वेळ लागू शकतो, आणि आसपास काहीच नाही आहे.
बिझनेस कसा करायचा ना हे या लोकांना व्यवस्थित कळलेलं आहे आणि याचा अनुभव तिकडे आला. आमचं बुकिंग होतं ते एकदम जनरल होतं. चेअर टेबल्सवर आम्हाला बसायचं होतं. तिथे आल्यानंतर सांगितलं की जर 50 दिरम्स पर पर्सन एक्स्ट्रा भरले तर तुम्हाला VIP लाऊंज मिळेल. आता VIP लाऊंजमध्ये काय एक्स्ट्रा आहे तर हुक्का तुमच्या जागेवर येईल. डेडिकेटेड झोनमध्ये जायची गरज नाही. कोल्ड्रिंक तुमच्या जागेवर येईल. त्याच्यासाठी तुम्हाला काउंटरवर जायची गरज नाही. तुमच्यासाठी जेवण चालू आहे. बाकीच्या लोकांसारखं थांबायची गरज नाही जोपर्यंत त्यांचे काउंटर्स ओपन होतील. तर हे एवढेसे फरक आहेत आणि असे अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतात. अँड देन यू फील लाईक ओके ठीक आहे 50 दिरम्स देऊन टाकू. आम्ही पण तेच केलं. तर हे सगळे परफॉर्मन्स 10-10 मिनिटाचेच होते. प्रत्येक परफॉर्मन्सच्या मध्ये 10 ते 15 मिनिटाची गॅप असायची आणि हा कम्प्लीट इव्हेंट जो आहे हा फक्त तासाभराचाच होता. ॲटलिस्ट आम्ही जिथे गेलेलो तिकडे तरी. आमच्या ड्रायव्हरकडनं असं कळलं की अनेक ठिकाणी असे इव्हेंट्स होतात जे रात्री 9 वाजेपर्यंत पण जातात. बट अगेन मी सांगतो की इट ऑल डिपेंड्स की तुम्ही कशी टूर प्लॅन करत आहात, कोणा थ्रू करत आहात. तर या बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो. हे व्हिडिओज तुम्ही फक्त तुमच्या रेफरन्सपुरती बघा की तुम्हाला हे एन्जॉय करायचं आहे की नाही करायचं आहे. या इव्हेंटचं खास अट्रॅक्शन म्हणजे बेली डान्स. खूप छान पद्धतीने त्या दोन्ही लेडीजनी तो प्रेझेंट केला. 0% वल्गॅरिटी आणि 100% एंटरटेनमेंट. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच हा बेली डान्स एन्जॉय केला. काही लोकांनी तर उत्स्फूर्तपणे जाऊन त्या स्टेजच्या बाजूला डान्स पण करायला सुरुवात केली. बट तिथेही वल्गॅरिटी नव्हती, अजिबात दिसली नाही. असा हा शो आम्ही एन्जॉय केला आणि मग आमची जर्नी परत एकदा हॉटेलच्या दिशेने सुरू केली. हा आमचा दुबईचा लास्ट डे होता स्टेचा. आमचे सगळे इव्हेंट्स, सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या होत्या आणि वेळ झाली होती ती पुन्हा एकदा टूरच्या मेमरीज घेऊन घरी जाण्याची.